अबोली या मालिकेच्या 21 डिसेंबरच्या भागामध्ये आता अंकुशने छानपैकी गाडी सजवलेली असते आणि तो राघूला दाखवत असतो, ही बघ, ही अबोलीसाठी मी छानपैकी कार सजवले आणि आम्ही दोघं याच कारने फिरायला चाललोय. राघू म्हणते, वा दादा, खूपच छान हा. असं म्हणत असताना तिकडे क्रिश येतो आणि म्हणतो, वा सर, तुम्ही तर छान डेकोरेशन केलेलं आहे. यावरती अंकुश म्हणतो, खरंच म्हणजे ना, आता मला असं वाटत आहे की या सगळ्यामुळे अबोलीला या सगळ्यातून थोडासा काहीतरी वेळ मिळेल आणि तिची बरी होण्याची वाटचाल सुरू होईल. यावरती अंकुश म्हणतो, खरंच म्हणजे एका क्षणाला मला असं वाटलं होतं की अबोलीला मी हरवून बसलो की काय, पण नाही, आत्ता मला होप्स मिळालेली आहे की नक्कीच अबोली बरी होईल आणि या सगळ्यातून ती बाहेर पडेल. असं म्हणत अंकुश आता अबोलीला बोलवायला आत येतो. त्यावेळेला अबोलीला रमा सांगत असते, अबोली, अगं तुला कोणती साडी आवडली बरं, यातली साडी तू नेस. यावरती अबोली म्हणते, आई तुम्ही सांगा ना मी कोणती साडी नेसू. असं म्हटल्यावरती रमा हिरवी सांगते. मग अबोली थोडीशी म्हणते, हिरवी नेसू. रमा म्हणते, नाही तुला आवडेल ती नेस. अबोली म्हणते, नाही नाही, म्हणजे तुम्ही सांगाल आणि मी नेसणार नाही असं होईल का. असं अबोली आता रमासोबत पण डबल गेम खेळत असते. तिचा हेतू हा असतो की माझ्या ह्या विचित्र वागण्याचा त्या जिवंत असलेल्या बहुरूपापर्यंत आढावा जावा आणि त्याने काहीतरी ॲक्शन घ्यावी. हा अबोलीचा फक्त हेतू असतो आणि तो हेतू याच एपिसोडमध्ये सफल होणार असतो. याच एपिसोडमध्ये आता त्या बहुरूप्याला अबोलीने सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलेलं दिसणार असतं. मग अबोली ती हिरवी साडी नेसायला लागते. तोपर्यंत इकडे क्रिश आणि राघू बोलत असतात. क्रिश सांगत असतो, राघू, तुझ्यासाठी मी अंगठी आणली आहे. राघू म्हणते, अरे दादाने बघितलं तर काय होईल. यावरती क्रिश म्हणतो, अगं काय होणार आहे, दादानेच तुझ्या मला ही आणायला सांगितली. राघू म्हणते, मग हे आधी नाही का सांगायचं. असं म्हणत दोघांच्या गप्पा टप्पा चालू असताना अंकुश आता कारला लावण्यासाठी छानपैकी हार्ट शेपचं सगळं आणतो आणि म्हणतो, हे बघ, हे कारवरती लावायचं आहे. क्रिश, पटकन तू हे कारवरती लावून घे, मी अबोलीला घेऊन येतो. असं म्हणत तो अबोलीला आणण्यासाठी आत येतो आणि म्हणतो, रमा, रमा, अगं अबोली कुठे आहे. यावरती रमा म्हणते, अरे अंकुश ऐक ना, म्हणजे अबोलीला तू घेऊन चाललायस पण मला खूप भीती वाटते रे. अंकुश म्हणतो, रमा असं काही होणार नाही. आणि अंकुश दार वाजवतो. आत येतो तर अबोली घुंगट ओढून बसलेली असते. घुंगट ओढून बसलेल्या अबोलीला अंकुश म्हणतो, अबोली, अबोली चल, आपल्याला निघायचं आहे. यावरती अबोली म्हणते, सर थांबा. असं म्हणत अबोली आता अंकुशचा हातच धरते. यावरती अंकुश म्हणतो, अबोली काय झालं. यावरती अबोली म्हणते, सर थांबा. अंकुशला अबोलीचा आवाज पण वेगळा वाटतो आणि तो म्हणतो, अबोली किती घट्ट जोरामध्ये माझा तू हात पकडलायस, हात सोड बरं. असं म्हणत तो आता अबोलीचा हात काढून घेतो. या झटापटीमध्ये अंकुशच्या हाताला आता थोडीशी जखम होते आणि तो म्हणतो, अबोली काय चाललंय तुझं, मला तुझं वागणं काही कळतच नाहीये. आणि तो तिच्या तोंडावरचा घुंगट काढतो. घुंगट काढल्यावरती अबोलीचं रूप बघून अंकुश हदरतो. अबोली, अबोली काय झालं हे तुला. असं म्हणत तो आता अबोलीकडे पाहायला लागतो. अबोली म्हणते, अबोली नाही, मी बहुरूपी आहे. असं म्हटल्यावरती अंकुश खालीच कोसळतो. बहुरूपी आहे मी, तुमचा बदला घ्यायला आलोय. अंकुशला कळत नाही काय बोलावं, काय करावं. ही अबोली असं का वागते आहे. अंकुशला दिवसा तारे दिसतात. अबोलीचं रूप बघून अंकुश हदरतो आणि तो आता अबोलीला सावरण्यासाठी पुढे येतो. अबोली, अबोली, अगं थांब ना. असं म्हणत तो अबोलीला सावरतो. अबोली म्हणते, सांगितलं ना मी अबोली नाही, बहुरूपी आहे. अंकुश, तुझा कर्दन काळ जवळ आलाय. अंकुश विचार करतो, काहीही झालं तरी या सिच्युएशनमधून मला अबोलीला बाहेर काढायला पाहिजे. आता अंकुश ताबडतोब बाहेर येऊन डॉक्टरांना कॉल करण्यासाठी लागतो. त्यावेळेला अबोली सांगत असते, खबरदार, खबरदार, माझ्या वाटेला गेलास तर अंकुश तुला सोडणार नाही मी. असं म्हणत अबोली आता अंकुशची कॉलर पकडते. अंकुशची कॉलर पकडल्यावरती तो तिला सोड सोड सांगत असतो आणि दार उघडून बाहेर येतो. बाहेर आल्यावर अंकुश रमाला म्हणतो, रमा, अगं अबोली काहीतरी विचित्र वागत आहे. मग रमा सुद्धा आतमध्ये टोकवून बघते आणि नीता हे सगळं रेकॉर्ड करत असते. नीता आता सगळं रेकॉर्ड करते आणि अबोलीचं झालेलं रूप आणि ती विचार करते, नक्की हिला खरंच भूतबाधा झालेली आहे की का. आणि नीता सगळं रेकॉर्ड करून आता मात्र काहीतरी प्लॅन करत असते. तोपर्यंत दार उघडून रमा पण हे पाहते आणि रमा म्हणते, अरे अंकुश, तुला कळतंय का, अरे त्या अबोलीच्या हातामध्ये धागा सुद्धा नाहीये, तो धागा तिने काढून ठेवलेला आहे. अबोली म्हणत असते, आता एकेकाला चिरडून मारेन, मी कुणाला सोडणार नाही. रमा हे बघते, दार लावते. अंकुशला म्हणते, हे सगळं भूताखेताचाच प्रकार आहे, तिने धागा काढलाय म्हणून हे सगळं घडतंय. आता अबोली विचार करत असते, तुम्हाला सगळ्यांना गाफील ठेवून मला त्या बहुरूपापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांशी पण मला नाटक करावं लागतंय, मला माफ करा. असं म्हणत अबोलीचा खेळ सुरू होतो. अंकुश म्हणतो, रमा असं काही नसतं, बहुरूपी वगैरे काही नाही, मला आत्ताच्या त्या डॉक्टरांना कॉल करू दे आणि त्यांना इथे बोलवून घेऊ दे, काय अबोलीची अवस्था आहे त्यांना समजून सांगू दे. यावरती आजी म्हणते, थांब अंकुशा, तिला जरा शांत तर होऊ दे. अचानक असा समोर गेलास तिने हल्ला केला तर. अबोली सगळं ऐकत असते आणि दार वाजवते आणि म्हणते, मी परत आलोय.
मी परत आलोय, दार उघडा, तुम्ही असं मला डांबून ठेवू शकत नाही. अंकुश म्हणतो थांबा, सगळ्यांनी बाजूला व्हा. आणि अंकुश दार उघडतो. रमा नको नको सांगत असताना रमाला धक्का देऊन अंकुशने दार उघडल्यावरती अबोलीचं रूप बघून अंकुश हादरतो आणि त्यावेळेला अबोली समोर येते आणि आता अबोली पूर्णपणे नॉर्मल असते. सगळेजण तिच्याकडे पाहत बसतात. अबोली म्हणते तुम्ही असे का माझ्याकडे बघताय, काय झालंय मला, अंकुश सर काय झालंय मला, असं म्हणत अबोली अंकुशकडे येते, अंकुशला मिठी मारते. आता इकडे नीता हादरते आणि म्हणते मगाशी सैतानासारखी वागणारी अबोली खरी की आत्ता हे नाटक करते ती अबोली खरी साळसूत उभी येते. नीताला काहीच कळत नसतं. नीता पूर्णपणे भांबावलेली असते. पण या सगळ्यामध्ये व्हिडिओ बनवायचं मात्र नीताला अचूक कळत असतं. तो व्हिडिओ बनवून नीता आता आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करते. अबोली अंकुशला मिठी मारते आणि म्हणते काय झालंय सर मला, मी काही चुकीचं वागले का, मी काही कुणाला त्रास दिला का. यावरती अंकुश म्हणतो अबोली शांत हो बरं, असं काही नाहीये, तू कुणाला त्रास दिलेला नाहीयेस, असं म्हणत अंकुश आता अबोलीला शांत करतो. तेवढ्यात नीता मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते भूत आलंय, हिच्या अंगात भूत आलंय, अबोली तू भूत झालेस. यावरती अंकुश म्हणतो अबोली तू कुणाकडेही लक्ष देऊ नकोस, तुला काहीही झालेलं नाहीये. यावरती आजी म्हणते तू इथे कशाला आलीस. नीता म्हणते मी इथे साखर घ्यायला आलेले, पण हे भूत समोर बघितलं आणि घाबरले ना मी. आजी म्हणते तू इथून चालती हो बरं. असं म्हणत असताना नीता म्हणते हे बरं आहे, म्हणजे करायचं कुणी आणि मला चालतं करायचं इथून. असं म्हणत नीता आता अबोलीला तू भूत आहेस, तू भूत आहेस असं 10 वेळा सांगत असते. अबोली म्हणते सर मी काही केलं का वेगळं. नीता म्हणते काय वेगळं केलं. आता अबोली रूममध्ये येते. रूममध्ये येऊन अबोली स्वतःचा चेहरा पाहते आणि मुद्दाम ॲक्टिंग करायला लागते. आता हे सगळं अबोलीला माहिती असतं, तिनेच तो मेकअप केलेला असतो, तिनेच ते सगळं रूप आणलेलं असतं. फक्त बहुरूपापर्यंत त्याचा प्लॅन यशस्वी होतोय हे तिला पोचवून त्याला गाफील करून सगळ्यांच्या समोर आणायचं असतं. हाच अबोलीचा हेतू असतो. ती अंकुश समोर ॲक्टिंग करते. सर सर काय झालं हे माझ्यासोबत, म्हणजे खरंच तो बहुरूपी माझ्या अंगात आलाय का, खरंच मी वेडी झाले का सर. असं म्हणत अबोली अंकुशला प्रश्न विचारते. अंकुश म्हणतो बिलकुल नाही, बिलकुल काहीही झालेलं नाहीये अबोली, तू एकदम व्यवस्थित आहेस, कुणीही नाही आलेलं आणि तुला काही झालेलं नाहीये. नीता म्हणते हे असं सगळं तुम्ही जण करताय ना, याच्यामुळे ती तर वेडी होईल पण तुम्हाला पण कोणाला तरी धोका होईल. अंकुश म्हणतो नीता आत्ताच्या तर इथून चालती हो बरं, अबोलीला काहीही झालेलं नाहीये. अबोली म्हणते खरं सांगा ना काही झालंय का मला. नीता म्हणते वेडी झालीस तू वेडी. यावरती आता मात्र नीताला सगळेजण तिकडून हकलवून लावतात. नीता तिकडून निघून जाते. पण निघताना नीता विचार करते माझा अपमान करताय का, माझा अपमान करताय, मी तुम्हाला अशी तशी सोडणार नाही, यावेळेला तुम्हाला झटका देऊनच राहणार. असं म्हणत नीता आता ताबडतोब काहीतरी करण्याचा प्लॅन करते. तोपर्यंत इकडे बहुरूप्याच्या घरचं दृश्य आपल्याला दाखवलं जातं. बहुरूपी विचार करत असतो अबोली तू माझ्यावरती हल्ला केलायस, तुला मी सोडणार नाहीये. आत्तापर्यंत माझ्यावरती हल्ला करण्याची कुणाची हिंमत नव्हती, पण आज अबोली तू जे काही केलेस ना या गोष्टीमुळे मला खूप त्रास झालाय. अबोली मी तुला सोडणार नाही. असं म्हणत बहुरूपी खूप चिडलेला असतो आणि तितक्यात त्याला कॉल येतो. कॉल आल्यावरती बहुरूपी म्हणतो बोला बोला. आता सगळी चाळीतली बित्तम बातमी बहुरूप्यापर्यंत पोहोचत असते आणि ही तीच व्यक्ती असते जी चाळीत राहून बहुरूप्याला मदत करत अबोलीला वेडा बनवण्याचा प्लॅन करत असते. बहुरूप्याला ती व्यक्ती सांगते की तुम्ही अबोलीच्या अंगात आलायत. यावरती बहुरूपी म्हणतो अच्छा, म्हणजे आता मी अबोलीच्या अंगात पण यायला लागलो, मी जिवंत असून पण मी भूत झालो याचा तिचा विश्वास बसलेला आहे. म्हणजे अबोलीची मानसिक अवस्था पूर्णपणे बिघडली. आता अबोली मनोरुग्ण म्हणून घोषित करायला हरकत नाहीये, अबोलीला आता वेड्यांच्या इस्पितळात पाठवायला हरकत नाहीये. असं म्हणत तो बहुरूपी आता मात्र सगळा आढावा घेतो आणि याच्या पुढे काय करायचं हे पुढल्या व्यक्तीला सांगतो आणि सांगतो आता माझा बदला पूर्ण होणार, त्या अंकुश आणि अबोलीला मी जिवंत राहू देणार नाही, दोघांचाही मी बदला पूर्ण करणार. असं म्हणत तो बहुरूपी आता मात्र काहीतरी प्लॅन करत असतो. फक्त गोष्ट इतकीच असते की ती पलीकडची व्यक्ती कोण आहे हे आपल्याला दाखवलं जात नसतं, पण नीताने व्हिडिओ केलेला असतो त्यामुळे नीता असण्याची शक्यता असते. पण नीता असेल तर पूर्ण घरामध्ये वावर असताना नीता तिकडे ॲब्सेंट असते. ज्या वेळेला रमावरती हल्ला केला असता नीता नसतेच, मग अबोलीला कसा काय बहुरूपी दिसतो. या सगळ्यामध्ये खूप आता सस्पिशियस वातावरण निर्माण झालेलं असतं. खरं कोण खोटं कोण हे करत नसतं, पण बहुरूपी सांगत असतो त्या अंकुश अबोलीचा जीव घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. इकडे अंकुश अबोलीला सांगत असतो हे बघ हे काही नाहीये, तुझ्या मनाचे खेळ आहेत, तू घाबरलेस ना म्हणून थोड्या दिवसामध्ये हे सगळं ठीक होईल. असं म्हणत तो अबोलीला सावरतो, तिच्या डोक्यावरील कुंकू लागलेलं पुसून काढतो आणि नॉर्मल करतो. अबोलीची वेणी घालून देतो आणि म्हणतो आता सगळं ठीक होणार आहे, तू फक्त विचार करू नको. अबोली विचार करते सर
मला माहिती आहे सगळं नॉर्मल होणार आहे आणि तेच होण्यासाठी मी हे सगळं करते. आता माझी पुढची खेळी. आता अंकुश गेल्यावरती अबोली पुढची खेळी सुरू करते. ती आता चाळीसमोर तमाशा सुरू करते. चाळीसमोर सगळं देवदेवस्कीचं मांडते. समोर येते आणि म्हणते मी बहुरूपी आहे. मी अबोली नाही, मी बहुरूपी आहे. मी ना एक ॲक्टर होतो, म्हणजे मी टुकार ॲक्टर होतो. मी काही ॲक्टिंग धड करायचो नाही. माझी कार्तिकी मला सोडून गेली. ॲक्टिंगमध्ये माझा काही जम बसला नाही. मला काही ॲक्टिंग जमलीच नाही. ॲक्टिंगचं नाव काढल्यावर ती बहुरूपी चिडतो. तो आधीच सायको आणि ॲक्टिंगसाठी पागल असतो. आपल्या ॲक्टिंगवर ती अबोली बोट ठेवते म्हणजे काय, आता ह्या अबोलीला आपल्याला संपवायलाच पाहिजे असा विचार करत अबोलीने ॲक्टिंगवरती बोट ठेवल्यामुळे किंवा अभिनयावरती बोट ठेवल्यामुळे बहुरूपी चवताळतो आणि हीच त्याची चुकी त्याला भारी पडत तो आता सगळ्यांच्या समोर येणार असतो आणि आता मात्र अबोली बहुरूपाचा पर्दाफाश करणार असते.